नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी आमने-सामने आले असतानाच पिंपरी चिंचवड शहरात सर्व समाज सलोखा परिषद आयोजित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरातील आचार्य यात्रे सभागृहात ही सर्व समाज सलोखा परिषद संपन्न झाली. या सलोखा परिषदेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे हे अध्यक्षस्थानी होते. तसेच या परिषदेचं उद्घाटन संविधान अभ्यासक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलत असताना सुभाष वारे यांनी आज प्रत्येक समाजाला वाटत आहे की आपल्याला आरक्षण मिळावं, त्यासाठी ते आपली मागणी करताना देखील पाहायला मिळत आहेत. मात्र जोपर्यंत प्रत्येकाला शिक्षण आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटू शकणार नाही, असं मत व्यक्त केलं आहे. 41वा कलम सरकारला विचारतंय की जेवायला लहान माणसं आली तर टोपल्या 10 भाकरी का नाही. सगळ्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत 41वा कलम लपून ठेवलेले. 41वा कलम कधीच सांगितलं नाही, कारण दोन्हीचा फरक लक्षात घ्या. जोपर्यंत या सगळ्या लढाया 16व्या कलमाच्या भोवती आहेत, त्या लढायांचं स्वरूप काय सोपं आहे एकदम. आज काय सांगतात सगळे, तुला भूक लागली ना, तुला भूक लागली ना, तुला भूक लागली ना, तुला पण भूक लागली आहे का, ते बघ टोपल्यात 1 भाकरी, जा मिळव तुझा हिस्सा, भागव तुझी भूक. अरे ते 10 जणांनी त्या 1 भाकरीची जर हिस्से मागितले न्यायाने, किती न्यायाने केले, तरी शेवटी उपाशीच राहावं लागणार आहे ना. आणि याच्या पायी तुमचे आपापसात भांडणं लागतायत. पण जर 41व्या कलमाच्या भोवती ही रोजगाराची लढाई सुरू झाली तर प्रश्न सरकारला विचारावा लागेल की 10 जण भुकेलेले 10 भाकऱ्या का नाही. लक्षात घ्या. आता कुणी म्हणेल की ते सगळं ठीक आहे हो, पण हे होणार कधी. सगळ्यांना 10 भाकरी थापून सगळ्यांची भूक भागण्या इतक्या भाकरी थापल्या कधी जातील, थापल्या कधी जातील याचं उत्तर तुमच्या माझ्यावरती आहे. तुम्ही आणि मी जोपर्यंत ती लढाई उभी करत नाहीत, सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार, तोपर्यंत ते होणार नाही. पण समजा असा मला उलटा प्रश्न जरी विचारला तर माझा उलटा प्रश्न असा असेल की नाहीतर उत्तर काय. आज जे चाललंय त्याच्यात उत्तर आहे का. टोपल्यात 1च भाकरी राहणार गरीब जोडून तुम्ही उडाताण करणार असाल, काही ती बळजावी हिसकावून या, काही करा, आपापल्या समाजाचं तरी भागणार आहे का. आज जी काही अवस्था आहे रोजगाराची, शेड्यूल कास्टमध्ये ज्या अनेक जाती आहेत, त्या शेड्यूल कास्टमध्ये जे सगळे शिकतायत, सगळ्यांचं आरक्षणानं पोट भरतंय का. सगळ्यांचं आरक्षणानं पोट नाही भरत आहे. शेड्यूल ट्राईब्स मधल्या सुद्धा सगळ्यांचं आरक्षणानं पोट भरत नाहीये. ओबीसी आणि खुल्या गटाचं तर भरणं शक्यच नाही. त्यामुळे उत्तर काय नाही, तरी उत्तर शेवटी हेच आहे की टोपल्या 10 भाकरी का नाहीत, हा प्रश्न सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे विचारणं हेच त्याचं खरं उत्तर आहे. 4 राज्यातील पराभवानंतर काँग्रेस आता ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेस पक्षानं पक्षात मोठे फेरबदल केल्याचं दिसून येतंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे फेरबदल केल्याचं बोललं जात असून महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची जबाबदारी एच.के. पाटील यांच्याकडून काढून रमेश चेन्नीथला देण्यात आली आहे. यासोबतच तेलंगणाच्या काँग्रेस विजयाचे शिल्पकार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे गोवा, दमण आणि दादरा नगर हवेलीच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत हे फेरबदल केले आहेत. एकूण 12 सरचिटणीस तसेच 12 प्रभारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडून काढून महाराष्ट्राचे नेते अविनाश पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगडचं प्रभारीपद देण्यात आलं. पुणे शहर आणि जिल्ह्यातील तब्बल 16 शाळा बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. विद्येचा माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली असून पुण्यातील तब्बल 16 शाळा ज्या आहेत त्या 16 शाळा बंद करण्यात येणार आहेत. 2023 ते 24 या शैक्षणिक वर्षामध्ये या शाळांची पटसंख्या जी आहे ती 0 पर्यंत राहिली आणि त्यामुळे शिक्षण विभागाने या शाळा बंद करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. याबरोबरच
या शाळांची नावं जी आहेत ते युडाईस या पोर्टलवरून वगळण्याच्या सूचना देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्याचं पाहायला मिळतं आहे। मुळशी असेल, मावळ असेल किंवा दौंड असेल, औंध असेल किंवा बिबवेवाडीतल्या देखील शाळांचा यामध्ये समावेश आहे। 16 शाळा तब्बल जवळपास ज्या आहेत त्या बंद करण्यात येणार आहेत। या अगोदरसुद्धा जर आपण पाहिलं तर 20पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा ज्या आहेत त्या बंद करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता। त्याच्या विरोधामध्ये अनेक आंदोलनं, मोर्चे देखील झाले होते आणि त्यानंतर आता पुणे शहरातल्या 16 शाळा ज्यांची पटसंख्या ही 0 आहे त्या शाळा आता बंद करण्यात येणार आहेत। त्याबाबतचा आदेश देखील शिक्षण विभागाने काढल्याचं पाहायला मिळतंय। अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय बैठक आज पुण्यात पार पडली। मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं, बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी आरटीची स्थापना करण्यात यावी यासाठी मातंग समाजातील सर्वपक्षीय नेते आणि प्रमुख पदाधिकारी एकत्र आले होते। समाजाच्या या सर्व मागण्यांसाठी राज्यभर लढा उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय। या बैठकीत माजी मंत्री रमेश बागवे, आमदार सुनील कांबळे, महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण वर्गीकरण समितीचे सदस्य मच्छिंद्र सकटे व मारुती वाडेकर, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वैराट, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे माजी अध्यक्ष विजय ढाकले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, अनिल हताळगडे यांच्यासह राज्यातील 40 पक्ष व संघटनाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्यांनी विपरीत परिस्थितीमध्ये मातंग समाजाची चळवळ चिवट ठेवली त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामध्ये त्या प्रमुख लोकांना या समितीतून हवा असं प्रामाणिकपणे त्यांच्या शब्दाला त्या जिल्ह्यामध्ये ते तालुक्यामध्ये गावामध्ये किंमत आहे। त्यांनी आवाज दिला तर कमीत कमी 100-200 लोक तर येत्या पाठीमागे होऊ शकतात। असे ताकदवान लोक आणि आपल्याला प्रबळकरांचं आरक्षण मिळेपर्यंत आपला हा लढा चालू ठेवायचा आहे सकल मातंग समाजाच्या माध्यमातून। त्यासाठी जे वेळ देणारे कार्यकर्ते घेतले पाहिजे, नाहीतर हा जवळचा आहे, हा माझ्या वर्गीचा आहे, हा माझा नातेवाईक आहे, माझा मुद्दा आहे, हा माझ्या पक्षाचा आहे, हा माझ्या संघटनेचा आहे, हे त्यामध्ये काय आदेश आहे? पक्ष, संघटना हे सगळं बाजूला आहे। आपल्या सकल मातंग समाजामध्ये आता आपण सांगतो काही लोकांनी काय चुकीचं गैरसमज केलं की हे बाबा संघाची हे, परंतु माझ्या असं तुम्हाला या ठिकाणी नम्र वेळ देते, असं कोणाला शंका येणार नाही अशा तऱ्हेची पण आपली कृती असावी, वागणं असावं, म्हणजे कुणाला शंकेला वावच नाही ना। पिंपरी चिंचवड शहरातील रुपीनगरमधील सेंट पीटर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ख्रिसमस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुलांनी येशू जन्माचा मेंढ्याचा गोठा तयार करून त्यात येशूचा जन्म झाल्याचं डेकोरेशन तयार केलं। जिंगल बेलचा हलता देखावा तयार करून विद्यार्थ्यांनी ख्रिसमसचं गाणं गात जन्मोत्सव साजरा केला। मुलांनी लाल पांढऱ्या रंगाच्या टोप्या घालून ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी मुलांनी येशू जन्माचा मेंढ्याचा गोठा तयार करून त्यात येशूचा जन्म झाल्याचं डेकोरेशन तयार केलं होतं। जिंगल बेलचा हलता देखावा तयार करून विद्यार्थ्यांनी ख्रिसमसचं गाणं गात जन्मोत्सव साजरा केला। यावेळी लाल पांढऱ्या रंगाच्या टोप्या घालून ख्रिसमस साजरा करण्यात आला। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यातील तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। राज्यावर सध्या कुठलीही खास सिस्टीम नाही, त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस हवामान कोरडे व सकाळी धुके पडण्याची शक्यता राहील। पुढील 48 तासात किमान तापमानात काही खास बदल होणार नाही। 28 डिसेंबरच्या संध्याकाळनंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होईल। 29 डिसेंबरच्या दुपारनंतर 30-31 डिसेंबर या काळात विंड इंटरॅक्शनमुळे नॉर्थवेस्ट इंडिया, सेंट्रल इंडिया
व महाराष्ट्राच्या उत्तरी भागात ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे वर्षाचे शेवटचे 2 ते 3 दिवस व नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारीला ढगाळ वातावरण राहील. या काळात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिवसा थंडी जाणवेल. पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल. पुण्यात पुढील 5 दिवस आकाश निरभ्र राहील. 30-31 डिसेंबरला आकाश ढगाळ राहील. 28 डिसेंबरच्या दुपारनंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. 29 डिसेंबरच्या संध्याकाळनंतर ढगाळ वातावरणात वाढ होईल. त्यामुळे 30 व 31 डिसेंबर व 1 जानेवारी या काळात कमाल तापमानात घट होईल. त्यामुळे दिवसा थंडी जाणवेल. आज मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयातून माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी 20 जानेवारीपासूनच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. आपले महाराष्ट्रभरात जे मराठा आरक्षणासाठीचे साखळी उपोषण सुरू आहेत, सगळ्या बांधवांना विनंती आहे की सध्या आपल्याला 20 जानेवारीची जाण्याची तयारी करायची असल्यामुळं खूप फोन यायला लागलेत दिवसभर साखळी उपोषणाचं काय म्हणून. तर सगळ्यांना विनंती आहे, आंतरवाली इथलं साखळी उपोषण हे कायम सुरू राहणार आहे. महाराष्ट्रातले जे साखळी उपोषण आहेत ते सध्याचे स्थगित करावेत सगळ्यांनी, आणि ज्यांना सुरू ठेवायचे त्यांनी ठेवावं. परंतु असं व्हायला नको की आम्हाला सुरू ठेवायचं होतं परंतु आमच्याकडून सांगण्यात आल्यामुळं आम्ही ते स्थगित केलं. ज्यांना सुरू ठेवायचे ते ठेवू शकता, परंतु महाराष्ट्रातले सगळेच साखळी उपोषण, आमरण उपोषण स्थगित करावे. कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला 20 जानेवारीला निघण्याची. त्यामुळं हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा की आंतरवालीतलं मात्र सुरू राहणार आहे. आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली. रूट आपला कसा राहणार आहे आंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे आता. तोही थोड्याच दिवसात तुम्हाला पडेल. तिसरं असं की आपण शक्यता अशी आहे की आपण 6वा दौरा सुद्धा टाकण्याच्या तयारीत आहेत, परंतु बघूया त्याचं मागपुढं होऊ शकतं. होईलच असं नाही, परंतु खूप लोकांचा आग्रह असल्यामुळं एखाद्या दिवस टाकण्याची शक्यता आहे. आणि सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला जे स्वयंसेवक लागतायत ती तयारी करा. आपले जे टप्पे कसे पाडायचे, काय करायचे हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे. फक्त विशेष याबरोबर एक सांगायचं आहे की आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे, त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं. घरी राहून तरी आपण काय करणार? आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे, त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे. त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे? त्यामुळे आपल्याला सगळे काम उरकून ठेवा. आपल्याला मुंबईकडे जायचंय, मुंबईकडे कूच करायची, मुंबईकडे आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची. देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसेल. इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची, शांततेत जाण्याची. मिळेल त्या वाहनानं ती वाहनं घेऊन यायच्यात. आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात. काय काय वस्तू ठेवायच्यात हे तुम्ही ठरवा. आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीम मध्ये या गाड्या आणि हे लोक, हा रूट, मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे. परंतु तुमच्या डोक्यात जे असेल काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे, किती दिवसासाठी घेतलं पाहिजे, किती पुरणार आहे, कोणची गाडी घ्यायची, त्या गाडीला छत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं. आपण आपल्याच गाडीत झोपायचं, किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी. आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतः करणार आहेत हे लक्षात असू द्या. आपली गाडी असेल, आपलं ट्रॅक्टरला छत टाका, पाठीमागच्या ट्रॉली किंवा काय ट्रक असेल, कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील, कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका. आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठं व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वाहनामध्ये झोपायचे. पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे. इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची. परंतु पुन्हा एकदा सांगतो, हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे. त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये.
आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकराला न्याय घेऊन येण्यासाठी जायचं. मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचं असणार आहे, शक्यतो. कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचंय. म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडे आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचंय. किती दिवस लागणार आहेत, काय होणार आहे, हे सगळं आराखडा, सगळं निवेदन तुमच्यापुढे ठेवलं जाणार आहे. रोड कोणत्या मार्गे जायचं हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे. काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी. मला खूप काय असे फोन आले की आम्ही पण येणार आहेत आणि आम्ही यावं का नाही यावं, काहींनी असं आम्ही मागचं सांभाळावं का पुढचं सांभाळावं. आम्ही काहींचं म्हणले आम्ही सगळं रेडी केलंय, काही म्हणतात आम्ही अमुक तयार केलंय, कोणी म्हणतं बैलगाड्या आज तयार केल्या. अजे काय आता मी याच्यामध्ये काय बोलणार नाही, परंतु मला एकच सांगायचंय, जसं वाहन असेल तसं आपल्याला मुंबईकडे निघायचंय. म्हणजे निघायचंय. घरी राहून आपण करायचं काय. तिकडं पोरच जर अडचणीत सापडायला लागले, परीक्षा जवळ आल्यात, पोरांच्या भरत्या जवळ आल्यात, आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं आहे. हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही. म्हणजे समजून घ्या, जसं पेरणीचा दिवस असतो, पाऊस पडला वापसा झाला की पेरायला लागतं, तरच शेती आपल्याला साथ देते आणि तरच आपण खरे शेतकरी, तरच आपल्याला पीक वाढण आणि आपण मोठे होतो. तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे. त्याच्यासाठी आता पोरांचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या, हे शक्यतो शेवटचं आंदोलन आहे. त्यामुळे ताकदीनं मराठ्यांना जायचं. आपल्यामध्ये मुंगीला घुसता नाही आलं पाहिजे, इतक्या प्रचंड ताकदीनं आणि शक्तीनं आपल्याला जायचं. हे मात्र सगळेजण बांधव, मराठा बांधव राज्यातले आठवणीत असू द्या आणि आजपासून किंवा उद्या सकाळीपासून तयारीला लागा. सकाळी उपोषण सगळ्यांनी स्थगित करा, कारण या कामावरती भर द्यायचा. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं? तुम्ही 20 तारीख जाहीर केल्या मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की मनोज जरांगे पाटलांना आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. सरकार सकारात्मक आहे. तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट? नाही, मग आम्हाला तरी कुठं हौशी मुंबईला यायची. सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायची सुरुवात झाली आणि हे आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं. ते हुलकावणी द्यायला लागले, बहाणेबाजी करायला लागले. सॉरी, आम्हाला काय हौस नाहीये ना मुंबईला यायची. आम्हाला कशाला यायचंय मराठ्यांना? आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत, गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्हाला मुंबईला यायचंय. सॉरी, तुम्हाला वाटतं की सरकार 20 तारखेपर्यंत नाही, ते आता नाही माहित दादा आम्हाला. इथून मग आम्ही खूप बोललो, खूप ही केलं, खूप काय केलं. आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचंय. म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं, आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय. म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय, मराठी घराघरातून येणार, तुम्हाला निघायच्या दिवशी कळत. कारण आणि मधले गाव सगळे सहभागी होत चालणार आहेत. सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस, मी आता क्लिअर करतो तुम्हाला, की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस उपोषण सोडायला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळतील त्यानुसार आणि जे आपले 4 शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल. याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं होतं की आम्ही हे मराठ्यांनी खूप उठाव केला, हे आपलं आंदोलन खूप मोठं झाले, त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो. त्याच वेळी सांगितलं होतं. गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा 3 वेळेस आल्याच्या नंतर सांगितलं होतं, 3 वेळेस, की हे मराठ्यांचं तुमचं आंदोलन खूप मोठं झालंय आणि हे मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आलंय तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलंय याबद्दल जी नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आणि कायदा पारित करतो आणि ते 4 शब्दही घेतो. म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटिशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही. मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतो, आजही तेच सांगतो. क्युरिटी पिटिशन मराठ्यांना आरक्षण ती नाकारण्याचा काही गरज अडचण नाही, पण ते टिकणार का एनटी विजनटी सारखं, हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून. नसता ते आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं, या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केलेलं आहे. हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे, फक्त मराठ्यांचं आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. जे आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्युरिटी पिटिशन दाखल सरकारनं केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांचं श्रेय आहे. आणि हे उद्याचं जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे तेही मराठ्यांचं श्रेय, दुसरं कोणाचंच नाही. हे माझं सुद्धा नाही. हे जे आता 54 लाख नोंदी सापडल्यात
त्या आधारावर सगळे सोयरे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार, ही सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी लढा उभा केला आणि गोरगरिबाच एकदा या गोरगरीब मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोरगरीब मराठी खूप उपाशी तापाशी लढले स्वतःचे बारीक बारीक लेकरे, हे श्रेय त्या गोरगरीब मराठ्यांचं आणि मोठ्या मनानं आम्ही गोरगरीब सगळ्या मराठ्यांना श्रेय देणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. स्वतःच्या कर्तृत्वावर ते 38व्या वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आणि बारामतीच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादमध्ये ते महाराष्ट्राचे सगळेच युवा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने 3 वेळा आणखीन वेळा झाले. त्यानंतर LOP म्हणजे पार्लमेंटमध्येही लोकसभेतही लीडर ऑफ ऑपोजिशन राहिले अनेक वर्ष, डिफेन्स मिनिस्टर झाले, ॲग्रिकल्चर मिनिस्टर झाले आणि त्यामुळे जी त्यांचा जो प्रवास जो बारामतीत काटेवाडीतून सुरू झाला त्या तमाम बारामतीकरांच्या समोर मी नतमस्तक होते की आदरणीय पवारसाहेब आणि पवार कुटुंबाला जो आशीर्वाद आणि साथ बारामतीकरांनी दिली त्यातूनच गेले 60 वर्ष जे आदरणीय पवारसाहेब समाजकारण आणि राजकारण करतात त्याची सगळ्याची सुरुवात काटेवाडी आणि बारामतीतून झाली. आणि कालही दादा बोलताना आणखीन एक गोष्ट बोलले की मोदीजी आणि अमित शहाजी त्यांचं ऐकतात. ती फार चांगली गोष्ट आहे कारण आज ते सत्तेमध्ये त्या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि जर प्रधानमंत्री त्यांच्या काही सूचना दादांच्या ऐकत असतील तर अतिशय विनम्रपणे मला असं वाटतं आपण सगळेच आपल्या काही जे प्रश्न आहेत ते आपण दादा दरबारी मांडूया की दादांची च्या थ्रू जर मोदीजी आणि अमित शहाजी सगळ्या गोष्टी करत असतील तर हे मी मनापासून त्याचं स्वागत करते आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने दादांना विनम्र विनंती करते की त्यांनी महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करून घ्यावी. आपल्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यानंतर दुधाचा असेल किंवा आज तुम्ही बघताय इथेनॉलचा प्रश्न असेल, कांद्याचा असेल, सोयाबीन, कपास असे असंख्य अशी आहेत पिकं ज्याला हमी भाव मिळत नाही. तोही प्रश्न दिल्ली दरबारी त्यांनी आपल्या वतीने मांडावा. त्यानंतर आरक्षण, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे. हा अतिशय गंभीर आहे. महागाई, बेरोजगारी जे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेत त्याचाही त्यांनी एक आढावा त्या दोघांबरोबर घ्यावा. आणि त्याबरोबरच जर हे सगळं दादांच्या मार्गदर्शनाने होणार असेल तर जसं आदरणीय पवारसाहेबांना 38व्या वर्षी बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने एक मोठी संधी या राज्याचं नेतृत्व करायची मिळाली ती दादांनाही मिळावी आणि त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होईल. तुम्हाला असं वाटतं का हे मुख्यमंत्री पद न मिळाल्याचं वैफल्य आहे म्हणून सतत ते टीका करतात? नाही, असं कशाला आपण म्हणावं. मला असं वाटतं की त्यांनी जी गोष्ट सांगितली कालच्या भाषणामध्ये त्याच्याबद्दल मी लहान होते त्याच्यामुळे मला फारसं त्यातलं काही आठवत नाही. पण तुमच्याच सगळ्या चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर त्या काळात जो अनुभव आला त्याच्याबद्दल सांगितलंय. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त शालिनीताई पाटील ह्या जास्ती स्पष्टपणे सांगू शकतील कारण का त्या तिथे उपस्थित होत्या, सगळ्या घटना झाल्या. तुम्ही इतके दिवस सतत म्हणताय की स्प्लिट नाहीये पार्टीमध्ये, स्प्लिट नाहीये. काल अजित पवार बोलताना असं स्पष्ट म्हटलं की आता माझंच ऐकायचं. जे कार्यकर्ते दोन्ही बाजूला आहेत त्यांनी आता एक बाजू धरा आणि एका बाजूनं काम करायला सुरुवात करा. याचा अर्थ स्पष्ट आहे त्यांनी त्यांची चूल जी आहे ती वेगळी मांडलेली आहे. आता तरी तुम्ही हे मान्य कराल का की ही फूट आहे किंवा पार्टी स्प्लिट आहे? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील आहेत आणि ह्या सगळ्या भूमिका, कागदपत्र ही सगळी आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही तर काही गेलो नाही. इलेक्शन कमिशननी आम्हाला प्रश्न विचारले त्याची उत्तरं आम्ही दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही स्प्लिट नाही. कळेल असं दादा म्हणतात, निवडणूक आयोगाचा निर्णय लागेल आणि मग माझं ऐकावं लागेल, ऐकायला पाहिजे. आता माझा इलेक्शन कमिशनवर विश्वास आहे आणि माझा विश्वास आहे की म्हणजे मला काही ऍक्सेस नाहीये इलेक्शन कमिशनला किंवा मला कुणाचाच ऍक्सेस नाहीये. त्याच्यामुळे आम्ही अतिशय प्रांजळपणे आमची बाजू मांडलेली आहे आणि संविधानाच्या चौकटीत आम्हाला न्याय मिळेल
अशी आमची अपेक्षा आहे. काय निर्णय कारण- काय काय होईल मला कारण माहिती नाही. वाटतं मी तुम्हाला? कसं सांगणार का निर्णय कसा होईल. म्हणजे कारण आता मी पेपराला बसले तेव्हा चांगला पेपर लिहिला एवढं नक्की, पण मार्क देणारा माझा नाही ना ओळखीचा, मी कसं सांगणार. काय कारण वाटतं तुम्हाला की अजित पवार आता थेट शरद पवारांवरती टीका करायला लागले? इतके दिवस त्यांनी टाळलं होतं, मात्र आता ते स्पष्ट बोलायला लागले जे काय ते शरद पवार ऐकत नाहीत किंवा त्यांनी 38व्या वर्षी जो निर्णय घेतला तो आम्हाला 60-62व्या वर्षी नाही, घ्यावा लागलाय, थोडासा त्यांना नाही नाही वारंवार नाही सांगितलंय. थोडासा अंतर आहे त्याच्यामध्ये. त्या 38व्या वर्षी जेव्हा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय जनता पक्ष त्या सरकारमध्ये नव्हता. ती वेगळी चुली काँग्रेसमधले अनेक लोक त्यांच्याबरोबर होते, पण त्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता 38व्या वर्षी झालं. आणि मला वाटतं तुमच्याच चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर ती सगळी माहिती दिली. टीका का करतायत? तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांना? मला नाही सांगता येणार याचं नाही, याचं उत्तर तुम्हाला त्यांना. आता ही एकतर लोकशाही आहे, नाही पॉलिटिकल असेसमेंट कसलं, आणि त्याच्यामुळे हे बघा माझ्यासाठी ही लोकशाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला मन मोकळं करायचा, बोलायचा अधिकार आहे. दडपशाही दिल्लीवाले करतात, आम्ही दडपशाहीवाले नाही. जास्त जागा दाखवल्यात, महायुतीला कमी दाखवल्यात, काय तुमची त्यावरती प्रतिक्रिया? ही लोकशाही आहे, मायबाप जनता ठरवते कोण निवडून जाणार. दादा असं म्हणतायत की माझ्यासोबत जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना मी फसवणार नाही. जर 40-50 आमदार माझ्या मागे येतात, ज्येष्ठ नेते आहेत, तर याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. म्हणजे सातत्यानं ते शरद पवारांना का सांगतायत की परत विचार करा, परत विचार करा? शरद पवारांची खरंच भीती अजित पवारांना वाटते? म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा ते पवारांना अजून आवाहन करताना पाहायला मिळतं. गेले 60 वर्ष म्हणजे वैयक्तिक कुणाबद्दलच नाही, तुम्ही सगळ्याच पक्षांचे लोक बघा, आदरणीय पवार साहेबांवर गेले 60 वर्ष टीका केली की हेडलाईन होतेच. त्याच्यामुळे त्याच्यात काही गैर नाही आणि लोकशाही आहे, प्रत्येकाला टीका करायचा अधिकार आहे, असं माझं प्रांजळ मत आहे. आणि भरपूर गोष्टी या वर्षात तुमच्या बाबतीतही आणि एकूण राजकारणाच्या बाबतीतही घडलेल्या आहेत, रेंजिंग फ्रॉम पार्टी स्प्लिट टू संसदेमध्ये निलंबन होणं यापर्यंत. नेक्स्ट इयरच्या दृष्टिकोनातनं ही सगळी कायदेशीर लढाई आणि त्याचबरोबर इलेक्शन इयर पण आहे. सो व्हॉट आर यू विशिंग फॉर और व्हॉट डू यू वॉन्ट टू हॅपन? विशिंग असं नाही, माझं असं वाटतं की मला विचाराल तुम्ही तर सगळं स्वतःच्या चौकटीत बघायचं नसतं. मी लोकप्रतिनिधी आहे, मी लोकांच्या वतीने निवडून जाते आणि त्याच्यासाठी मी राजकारणात आणि समाजकारणात आलेले आहे. त्याच्यामुळे मला विचाराल तर मला असं वाटतं की आज देशासमोर सगळ्यात मोठी आव्हानं कुठली आहेत, तर आज म्हणजे ह्या क्षणाला आज जम्मू काश्मीरमध्ये जे होत आहे आणि मणिपूरमध्ये ज्या होत आहेत त्या अतिशय वेदना आणि अस्वस्थ करणाऱ्या घटना आहेत. ज्या पद्धतीने तिथे हल्ला झाला, आपले 1 नाही 2 नाही 5 असे शूरवीर सुपुत्र, हे आपण खरं तर ते त्यांना श्रद्धांजली आदरांजली आपण सगळ्यांनी दिली पाहिजे. त्यांचं कुटुंबाचं दुःख काय असेल. त्यामुळे मला विचाराल तर मणिपूर आणि ज्या घटना जम्मू काश्मीरमध्ये आज होत आहेत त्याच्यामुळे साजरं करण्यासारखं आज मला विचाराल तर खरंच काही नाही आहे. आणि मी विरोधक म्हणत नाहीये, पण त्या आई, ते कुटुंब काय दुःखातून जात असेल आणि तुम्ही आणि मी सुखात पुण्यामध्ये राहू म्हणून आपले हे जवान, हे शूरवीर जवान ते शहीद झालेले आहेत, याची नोंद आपण घेतलीच पाहिजे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्या देशामध्ये. आणि त्याचबरोबर महागाई असेल, बेरोजगारी असेल, आज हमी भाव म्हणजे कांद्याचा शेतकरी आज रडकुंडीला आलाय, तो रोज रडतोय, तुमच्याही चॅनलवर तुम्ही दाखवताय. सोया, कपास, दुधाचा भाव, काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे. इथेनॉलवर कन्फ्युजिंग सिग्नल देत आहे. पॉलिसी पॅरालिसिस, जे मी अनेक महिने तुम्हाला म्हणते की या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे. दादा असं म्हणताय की महाविकास आघाडीकडे, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा कोणताच चेहरा नाही. मोदींच्या विरोधामध्ये जे उमेदवार देतील त्यापैकी लोक जे आहेत ते मोदींनाच प्रिफर करतील. दादांचं मोदींवरचं प्रेम अलीकडच्या काळामध्ये खूप वाढलंय असं दिसतंय का? कारण सातत्याने ते मोदींचा उल्लेख करतायत, सातत्य असं म्हणतायत की मोदींचा करिश्मा भारतभर चालणार आहे. त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याच्यात गैर काय. आमच्यासाठी लोकशाही आहे, लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मन मांडायचा अधिकार असतो. पण दादा असं म्हणत होते की कमळाबाई सातत्यानं मोदींवरती सुद्धा त्यांनी टीका केलेली होती, महागाई एवढी वाढली, सगळं एवढं वाढलंय. अचानकच 5-6 महिन्यांमध्ये दादा असं म्हणतात की ह्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला त्यांना विचारावी लागतील, मी कसं उत्तर देईन. शिंदे गटाचे मंत्री आहेत महेंद्र दळवी यांनी एमएसएबीचे जे अधिकारी आहेत त्यांना शिवेगाळ केली आणि धमकी दिली की तुम्ही वीज वसुली आहे ते आमच्या भागामध्ये करू नका, अन्यथा तुमचा जीव घेऊ.
मी तुम्हाला सांगते या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेले आहे. कॅबिनेटमध्ये होणाऱ्या गोष्टी ज्याला संजय राऊत साहेब गँगवॉर म्हणतात, खरंच आता रोजच्या या बातम्यांमध्ये कळतंय की खरंच त्या कॅबिनेटमध्ये गँगवॉर चालू आहे. आणि जर सत्तेत असलेल्या आमदाराला ही भाषा करायची असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना हा सिग्नल आहे की त्यांच्या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे. काही वेगळं मला बोलायचं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. देशाचे 11 राज्य याच्यामध्ये सहभागी झाली. महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, गोवा, ओडिशा, उत्तर प्रदेश, आसाम अशी 11 राज्य. महाराष्ट्राचा सहभागी कुठे आहे आणि महाराष्ट्राचे 21 जिल्हे आज वेंकटी जत्रेमध्ये सहभागी. दिवसेंदिवस महिला गटाचा सहभाग वाढतो. केंद्राच्या वर्षी 321 महिला उत्तर गट त्याच्यामध्ये सहभागी झाली आणि गेल्या 3-4 दिवसामध्ये जवळपास 2.25 कोटी रुपयाची विक्री आज या ठिकाणी आहे. कालपर्यंतची जी माहिती आम्ही घेतली साधारणतः 90,000च्या आसपास लोकांनी या ठिकाणी विक्री दिली, ग्राहकांनी विक्री दिली. आणखी एक वैशिष्ट्य हे दिसतंय की महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा औत्सुक्य जत्रेबद्दलचं वाढत गेले आणि अनेक महाविद्यालय याच्यामध्ये आज या ठिकाणी सहभागी झालेली आहे. कलाकार यांचे सहभाग याच्यामध्ये आहे. मग ते आदिवासी कलाकार असतील, गजनृत्याच्या संबंधीचे कलाकार असतील, सगळे ताफा, हलगी, वादन, बाजू, नंदीबन, ज्योती, दोन निधी पथक आणि साधारण नृत्य समाज याचे नृत्यजी नृत्यभूल या सर्वांचा सहभाग याच्यामध्ये आहे. हे सगळं आयोजित करण्याचं महत्त्वाचं काम कृषी विकास प्रतिष्ठान बारामती आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचं याच्यामध्ये ही सगळी नावनोंदणी आणि आंदोलनाची अंतिम एक परिस्थिती की काही औद्योगिक गृह, काही कंपन्या यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. व त्याच्यात नांदेड सिटी असेल, फेजर वाघावती असेल, पुणे जिल्हा विद्यार्थी सहकारी माझं फौज असेल, चंद्रकाका सगळं गुरु बँक ऑफ महाराष्ट्र अशा अनेक कंपन्या व्यावसायिक आज याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत. या सगळ्यामध्ये आणखी एक गट मला यावेळी जाणवली की जे पालक या ठिकाणी आणले जातात तयार करून त्याच्यामध्ये नवीन नवीन छोट्या कंपन्या तयार झाली लागलेल्या आहेत. ते लहान सहान गावातनं तयार झालेली आहेत आणि त्या कंपन्या तयार करण्यात, चालवणं आणि उत्पादन करणं याच्यामध्ये महिलांचा प्रचंड सहभाग आहे. आणखीन एक वैशिष्ट्य यावेळी दिसतं की जो पदार्थ तयार करतात त्याची गुणवत्ता दिवसेंदिवस सुधारते. आणि यावेळी आणखीन एक गोष्ट बघायला मिळाली की पॅकेजिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं प्रॉडक्ट असेल त्याचा जो पॅकेजिंगचा दर्जा आहे तो पॅकेजिंगचा दर्जा आज या ठिकाणी अनेक बचत गटांनी आपल्या प्रॉडक्टच्या माध्यमातून हा केलेला दिसतोय. आणि त्यामुळे गुणवत्तेच्या संदर्भाची उंची याच्या प्रत्येक बचत गटाची त्याच्या प्रॉडक्टची ही दिवसेंदिवस वाढते. आणि या सगळ्या गोष्टीच्या मला असं दिसतंय की एक कधी शक्य आहे एक याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्याच्या हिशोबाने बचत गटात सहभागी झालेले जे वर्ग बघितले त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे
हे याच्यातून स्पष्ट होतंय. आणि त्यामुळेच आज हे बदल हे त्या ठिकाणी बघायला मिळतात. मी या संदर्भात काही अधिक बोलायचं आपल्या सगळ्यांचा मी घेऊ इच्छित नाही. पण याच्यामध्ये सुगंधा आणि त्यांच्या बाकीच्या सगळ्या सहकार्याने अतिशय कष्ट घेतले. त्यामुळे हे घडू शकलं, उभं राहू शकलं आणि वाढू शकलं. त्या सगळ्यांचं मी मनापासूनचं अभिनंदन करतो. आणि माझे या संदर्भाचे प्रश्न किंवा काही बोलायचं होतं ते या ठिकाणी थांबवतो. दुसरे प्रश्न घेतले तर चालतील. आता काल हे झालं का तुमचं? काल महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो एक तर 3 इथेनॉल कांदा या संदर्भामध्ये अजूनही पॉलिसी ज्या आहेत त्या क्लिअर होत नाही आहेत. साखर कारखानदार इथेनॉलमुळे प्रचंड अडचणीत आले आणि निर्णय होताना दिसत नाही आहे केंद्र सरकारकडून. त्या उलट खासदारांचं विरोधी पक्षातलं निलंबन करण्यात आलं. उद्धव साहेब इथेनॉलच्या संदर्भाचं उत्पादन वाढवावं या उद्देशामुळे बरेच वर्षापासून वापरायचे. हा सगळा परिसर ऊसाच्या शेतीचा. ऊस त्यापासूनचं रस, त्यापासूनचं ओलेसी, त्यापासूनचं ज्यूसपासूनचं इथेनॉल आणि त्याच्याही पुढे जायचं आपल्याला हायड्रोजनला. पण अजून आपण गेलो नाही. इथेनॉलपर्यंत आपण गेलो. आपल्या देशामध्ये वाहनं वाढतात आणि हे ट्रान्सपोर्टच्या संबंधी शेवटी आपल्याला भारत हा आयात करावा लागतो. त्याच्यामध्ये ब्राझील आणि अमेरिका हे देश असेल तिच्या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात इथेनॉल मिक्स करतात आणि त्यामुळे पेट्रोलियम प्रॉडक्टचा आयात ही कमी झाली. देशाचा फॅक्टरी चालवून असतं आणि तेच काम या ठिकाणी करण्याच्यासाठी इथेनॉलला गेले काही वर्षात आम्ही लोकांनी अतिशय प्रोत्साहन दिले. यंदाच्या वर्षी त्या संबंधीची केंद्र सरकारची जी नीती आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीची कमतरता आहे. काही गोष्टीचे प्रश्न केंद्र सरकारने सोडवले पण मोठे प्रश्न अद्यापही शिल्लक आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारची संबंधित विद्यार्थ्यांची आम्ही सुसंवाद साधतोय. मी स्वतः प्रधानमंत्र्यांना त्याच्यामध्ये अमित शहा यांना या संबंधीचं सविस्तर जे काही लोकांचं म्हणणं आहे ते लिखित स्वरूपामध्ये त्यांना पाठवले. आपण अपेक्षा करूया त्याचा निर्णय लवकर होईल. काल बारामतीमध्ये अजित पवार. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय. आजच्या दिवसाला दुसरं एक अजून महत्त्व आहे. आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांची जयंती आहे. मी त्यांच्याही जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आज ह्या सगळ्या कार्यक्रमाचं निमित्त साधून नाना काटेंनी पण सांगितलं होतं सत्यशोधक म्हणून जो आता मराठी चित्रपट तयार करण्यात आलेला आहे आणि त्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी कशा पद्धतीनं समाजाला दिशा देण्याचं काम केलं. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जी दृष्टी होती, जी भूमिका होती, त्याच भूमिकेतनं पुढं आपल्या परिसराला नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खूप अडचणी आल्यात. 2 तारखेला मला ते चित्रपटाचं, आज आपण तर छोटा कार्यक्रम इथे घेतला, परंतु 2 तारखेला आयनॉक्सला माझी त्यांनी तारीख घेतलेली आहे. त्या दिवशी चित्रपट आम्हा लोकांना दाखवणार आहे. 5 जानेवारीपासून महाराष्ट्रातल्या जनतेला चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट उपलब्ध होणार आहे. माझी विनंती आहे की ह्या गोष्टीला बरेच वर्ष जरी झालेली असली तरी नवीन पिढीनं अशा थोर महापुरुषांचे चित्रपट बघितले पाहिजे आणि त्यांनी कशा प्रकारे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये
समाज घडवण्याचं काम केलं, हे पण माझ्या नवीन पिढीनं समजून घेतलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. आपले पिंपरी चिंचवड एक महत्त्वाचं शहर म्हणून आता देशामध्ये ओळखलं जातं. आपण सगळ्यांनी मिळून आपापल्या परीनं ह्या शहराच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावला. त्याच्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी असतील, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत असतील, आणि ह्या सगळ्यांच्याच हातभारामुळे इथल्या कष्टकरी समाज असेल, इथं उद्योगनगरीमध्ये काम करणारा माझा कामगार वर्ग असेल, ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं इथपर्यंत आपण पोचलेलो आहे. काही प्रश्न असतात, त्याच्याबद्दल ओहापोह करण्याचं हे व्यासपीठ नाही आहे, पण काही प्रश्न निश्चितपणे थोडेसे गंभीरतेनं चर्चेला आलेले आहेत. त्याबद्दल मी आज तुमच्याशी जास्त ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलणार नाही, पण मी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. कारण मागं 25 वर्ष 92 ते 2017 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. तू नको साथ देऊ, तू ग बस. त्याच्यामध्ये ही साथ देत असताना समाजातल्या अनेक घटकाला आपण महापौर बनवलं, उपमहापौर बनवलं, स्टँडिंग कमिटीचं चेअरमन बनवलं, PCMTचं चेअरमन बनवलं, सभागृह नेते बनवलं. अनेकांना हा मिनी भारत म्हणून ओळखला जाणारा सगळा परिसर, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला, मग गावले असतील, गावाच्या बाहेरच्या लोक आलेले असतील, कामाधंद्याच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्तानं, ह्याच्यातून आपण ह्या शहराचा चेहरामोहरा बदलला. इथं तर PT पाटील आहेत, त्यांनी पण शिक्षणाच्या निमित्तानं खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थिनींना एक शिक्षणाची दालनं उघडण्याचं काम केलं. इतरांनी पण केलं. इथं कृष्णकुमार गोयल आहेत, त्यांनी देखील, राजश्री चांकला आणि ह्या सगळ्यांनी आपापल्यापर्यंत कन्स्ट्रक्शन लाईन असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, त्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मी नेहमी म्हणतो की नुसता एकतर्फी विकास होऊन चालत नाही. विकास एखाद्या भागाचा, एखाद्या शहराचा होत असताना साहित्य, कला, संस्कृती ह्यालाही वेगळं, आगळं, अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळं विकासाला ह्याही बाबींची जोड असावी लागते. आणि त्याच्यामुळंच आज पुण्याला एक महत्त्व प्राप्त झालेले विद्येचं माहेरघर, तशा प्रकारे सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील पुण्याची ओळख आहे. भाऊसाहेब तर अतिशय तरुण वयात, त्याचा उल्लेख त्यांनी मगाशी केला. ही सगळी नवी टीम, इथं विलास असेल, भाऊसाहेब असेल, अनेकांची नावं घेता येतील. त्यावेळेस मी ज्यावेळेस इथं खासदार झालो, तुमचा 91ची गोष्ट आहे, तेव्हा ही सगळी तरुण मंडळी होती आणि त्याच्यातून अनेकांना संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. भाऊसाहेबाला पहिल्यापासून लोकसेवेची, समाजकार्याची जशी आवड, तशा पद्धतीनं ह्याही क्षेत्रामध्ये त्यांनी आपापल्या परीनं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेकांना बोलून एक चांगले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही काळाकरता रामकृष्ण मोरे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी पण ह्या बाबतीमध्ये सहकार्य केलं. मी तर अनेकदा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं, अनेकदा तुमच्या सगळ्यांच्यामुळं मला 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये असू, सरकारच्या बाहेर असू, त्यावेळेस आपण ह्या गोष्टीला मदत केली पाहिजे. ज्याने त्याने आपल्या क्षेत्रामध्ये काम करावं. आपण ढवळाढवळ करायची नाही, पण आपण त्यांना सर्वतोपरी सहकार्य करायचं. म्हणून भाऊसाहेबांनी मला ज्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस मला उदय सामंत देखील उद्योगमंत्री म्हणाले की दादा, आता अधिवेशन संपते, आपण सगळेजण चाललेलो आहे, तुम्ही काही करून एक वेळ द्या आणि तिथं PMC कमिशनर, PCMC कमिशनर आणि बाकीचे सगळे लोकांना बोलवा, ऑफिसर लोकांना, आम्हाला बोलवा, भाऊसाहेबला बोलवा, आणि त्याच्यातून जिल्हाधिकारी असतील, बाकीचे सगळे असतील, त्याच्यातून काय कुणी जबाबदारी पार पाडायची. त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन असल्यामुळं 10 कोटी रुपये अशा प्रकारची भरीव मदत केली. परंतु ती मदत ही अनेक आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या नाट्यमंडळाच्या करता, ह्यांच्या शाखा असतात, तिथं वेगवेगळे कार्यक्रम घेण्याच्या करता
आणि काही बाबतीत त्याने जसा उल्लेख केला, रत्नागिरीला मी 5 कोटी जाहीर केलेले होते, तशा पद्धतीनं काही रक्कम ह्याच्यामध्ये एक राखून ठेवली जाणार आहे डिपॉझिट म्हणून, त्याच्या व्याजातनं पण काही गोष्टी करायचा मानस हा ह्या क्षेत्रातल्या मान्यवरांचा आहे. सुरुवात आपण पुण्यामध्ये गणेश कला क्रीडामध्ये शुभारंभ करतोय आणि नंतरचे मात्र 2 दिवस मला वाटतं इथं आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना निमंत्रण दिलेलं आहे, बाकीच्या सगळ्यांना. मला तर पहिल्याही दिवशी आहे, दुसऱ्याही दिवशी आहे, मी पण त्याच्यातनं वेळ देणार आहे. त्यावेळेस ह्यांचा वेळ लक्षामध्ये घेऊन मला अजितला सांगायचं आहे, तुम्ही पण एक पक्षाचा मेळावा माझ्या उपस्थितीमध्ये ह्याचा वेळ भाऊसाहेबांशी वगैरे बोलून तो देखील त्याच्यामध्ये आयोजित करा आणि अशा पद्धतीनं आपण ह्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा 100वे वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी साजरं करण्याचं काम करू. त्याच्यामध्ये मला वाटतं संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल हे भूषवणार आहेत आणि त्यामुळे हे संमेलन निश्चित एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. 2016 साली 89वंच माझ्या माहितीप्रमाणे मराठी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवडला झालेलं होतं. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. सर, कोरोनाचा जो नवीन व्हेरिएंट येते आणि नवीन रुग्ण सुद्धा राज्यात आणि आपल्या मंत्रिमंडळात एक म्हणजे मंत्री सुद्धा आता कोरोना पॉझिटिव्ह आहे. पहिल्यांदा तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही आहे, मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन या संदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भातले आदेश दिले आहेत. जी सुसज्जता असली पाहिजे त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार आहोत. पण आपण अपेक्षा करूया की फार या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. सर, नवीन वर्ष 31 डिसेंबर या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय नवीन काही सूचना किंवा काही आदेश? मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये लोकही शिकले आहेत, कारण शेवटी याच्यामध्ये सर्वाधिक त्रास हा लोकांनी जनतेने सहन केलाय. त्यामुळे जनतेला आव्हान हेच असेल की आपला पूर्वानुभव हा लक्षात घेता आणि हा किती गतीने वाढतो आणि कसा बेमालूमपणे वाढतो हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. आणि म्हणून ज्या काही मिनिमम या ठिकाणी प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत त्या सर्वांनी घ्याव्या एवढीच आमची विनंती असणार. सर, सी वोटरनी एबीपी माझा आणि सी वोटरनी मिळून एक सर्व्हे केलेला आहे राज्यभरात लोकसभेच्या अनुषंगाने. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जवळपास 26 ते 28 जागा मिळताना दिसत आहेत आणि भाजपच्या जागा कुठेतरी कमी होत आहेत. म्हणजे कसं बघता म्हणजे हा सर्व्हे तुम्ही? मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो, पण ए वोटर असो, बी वोटर असो, सी वोटर असो, डी वोटर असो, ई वोटर असो का झेड वोटर असो, हे लक्षात ठेवा, फक्त मोदीजींची हवा आहे. जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे. त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही 40च्या पार जाणार म्हणजे जाणारच. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी आज छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. आपल्या महाराष्ट्रात तर आता योगायोगाने आपल्याकडे 10% आरक्षण हे बांटी आयोगाच्या मार्फत मिळालेलं आहे.
माझं काय म्हणणं आहे की 27% जे आरक्षण आहे ते ओबीसीला दिल्यानंतर जर समजा आपण फॉर एक्झाम्पल आपण समजा 10% मराठ्यांना दिलं तर धक्काही लागत नाही आणि मराठ्याला आरक्षण मिळू शकतं. 10% कशामुळे? 10% म्हणजे आता 37% ना आरक्षण आपल्याकडे, आपल्याला 37% देता येते महाराष्ट्रात. मग 27% ओबीसीचं आहे म्हणतात ना, तर ओबीसीचं 27% ते सोडून त्याला धक्का लावायचा नाही, त्याला तिकडेच ठेवायचं. कशामुळे धक्का नाही लावत त्याला? धक्का लागत नाही ना. अहो तेच म्हणतो, लागत नाही, लावू नका कशाला म्हणता. हा लागत नाही असं म्हणाल नाही, धक्का लागत नाही. त्याच्यामुळे आपल्या हा जो जटिल प्रश्न आहे जो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा, अशा पद्धतीने आपण सोडू शकतो. हा फॉर्म्युला घेऊन मी आलेलो आहे. परंतु आमच्या काही कंडिशन्स आहेत. म्हणजे आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर ओबीसीलाही समाजाला आवश्यक आहे, म्हणून आम्ही काही कंडिशन टाकलेले आहेत. सरकार तुम्हाला नाही, सरकार आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काय होईल की जेव्हा मराठाला आरक्षण जर आपण देतो म्हणलं तर ओबीसी अंगावर येतील. म्हणून आम्ही काय केलं की ओबीसी मधल्या जो 12 बलुतेदार समाज आहे गावगाड्यातला, तर त्यांनाही वेगळं आरक्षण 3% आम्ही जर दिलं तर ते खुश होतील. हा, ते 12 बलुतेदारांना माझ्या एक लक्षात आलं. तुम्ही टीव्हीला असं म्हणले की 12 बलुतेदारांना जरांगे पाठिंबा का देत नाही. दिला नाही मी तुमच्या समोर तिथं? नाही, आता द्या. दिला का नाही? दिला ना. आणि मग तुम्ही नाही कसं का म्हणजे त्यावर खोटं बोलत जाऊ नका ना. तुमच्यासारखे इतके ज्येष्ठ नाही. संभ्रम होतो साहेब समाजात. अहो तुमच्या समोर 3दा दिलाय. ऐका माझा आधी. आता तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिलाय. आपण भेट झालो. महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आपण तिथं पूजा केली, तिथं आपली चर्चा झाली. त्यानंतर 12 बलुतेदारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे, कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत, हे स्पष्ट बोललो मी. आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता तो जरांगे म्हणतो. ऐका, असं नाही, खोटं नाही बोलायचं तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याने. तुम्ही म्हणले, मी ऐकलंय. सारख्या मागणी करा असं माझं म्हणणं आहे. अहो पण एकदा केली तर लय बारे केली का? आम्ही सोबतच आहेत ना मराठी. एकदा आणि म्हणून जरांगे तरी किमान असं आहे, एकदा जर शब्द दिला ना हटत नाही. आपण झालं केलं नाही, तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना. एकीकडून तोडगे काढायला येतात, एकीकडून गैरसमज पसरता, म्हणजे राजकारण करायला तुम्ही असं दिसायला लागले याच्यात. अहो दादा, आम्ही तुम्हाला मानलं होतं का नाही? तुम्हाला मान्य आहे का नाही? मानलं होतं. अहो पण तुम्ही मीडियाच्या माध्यमातून, ठीक आहे खाजगीत तुम्ही बोलले असते एका दिवशी ठीक होतं, तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकून तर घेत जाओ. मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणला की ते जरांगे म्हणत नाही 12 बलुतेदारांना आरक्षण द्या. अहो मी तिथं तर म्हणलं, पण मी तुम्हाला 4 सभेचे पुरावे देतो, तुम्ही नसताना म्हणलेले. पण तरी तुम्ही गैरसमाजातून जर कोणाच ऐकून असं बोलणार असाल, कसं एक उपाय होईल बरं? माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल, बंजारा बांधवांबद्दल, धनगर बांधवांबद्दल आणि वंजारी बांधवाबद्दल बोलतो आम्ही. सामान्य एक शब्द नाही गेला आणि नेत्याला नाही सोडत, पण सामान्यांना एक शब्दही क्रॉस नाही. मरेपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार आहे, छोट्या जातींबरोबर, छोट्या समाजाबरोबर. नेत्यांसमोर नाही, कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो. आणि तुमच्यासारखं कोणी अपेक्षाच नाही आम्हाला. आपण जे सांगतोय ना ते बरोबर आहे, मान्य आहे मला, पण ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे, म्हणून आपण वारंवार मागणी करायची. मग करूत ना, पण तुम्ही मीडियातून केलेलं असून म्हणता तो करीत नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आमचा गैरसमज पसरायला लागला. चांगली गोष्ट आहे, असं नाही ना बोलायला पाहिजे. ठीक आहे, चांगलं. मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही खरंच पुसदलाही सांगितलंय आणि आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की 12 बलुतेदारांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. तरी पण तुम्ही म्हणता की तो मग घेत नाही. आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला, आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता म्हणजे पुसदचा विषय 15-20 दिवसापूर्वीचा, आणि ह्यो विषय कालचा. तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही, म्हणजे तुम्हीच किती शब्दात फेक करून बोलला तुम्ही. मी आरोप करण्यातला पोरग नाही. समजून घ्या तुम्ही. नाही, काय समजून घ्यायचं तुम्ही? आणि आम्हाला तुम्हाला धरून राहायचंय, तुम्हाला न्याय द्यायचा आहे, आणि आम्हाला घ्यायचं फक्त असं म्हणले काय होतं, तुमच्यात आमचा संभ्रम होतो, बाकी काय नाही. चर्चा अशी आहे आपली. मी तुम्हाला हे का सांगतो की ओबीसी अंगावर जी सरकारची भीती आहे, सरकारला, आपल्याला नाही, सरकारला, तर हा 12 बलुतेदार समाज हा आनंदित होईल, खुश होईल. 14 जाती आहेत याच्या विमुक्त जाती, त्याच्यात आता बंजारा आहे, वडर सारख्या जातीचे 14 जाती आहेत, त्यांना विमुक्त म्हणतो आपण. त्यांना आता 3% आरक्षण
त्यांना आपण 4% देऊ शकतो. भटक्या जमाती ह्या 37 जाती आहेत. भटक्या म्हणजे भिक्षुक जमाती असतात त्या. आणि एसबीसी, आता एसबीसी म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या आपल्या नागपूरला नाही का एक गोवारी नंतर पद्मशाली असा समाज आहे ना, भावसार, हा जवळपास 49 जाती आहे, त्याला एसबीसी म्हणतात. तर त्यांना 50च्या वर दिलं होतं. आपण ते 52 म्हणतो ना, ते 2% टाइम पास करून दिलं होतं. म्हणजे पण खरं म्हणजे त्यांना 50च्या आत द्यायला पाहिजे. आपण त्याला 50च्या आत आणतो आता. तर ते अशा जवळपास 142 जाती आहेत की ज्याचा जे आनंदित होते. 142 जाती जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मराठा फटाके वाजवतील आणि हे पण ढोल वाजवतील, हे पण डबडे वाजवतील आणि हे पण आनंदित होतील, हे पण पेढे वाटतील. 142. मग मला सरकारला विचारायचे की तुम्हाला भीती कोणाची आहे? म्हणजे भटके, विमुक्त, बारा बुलतेदार, धनगर, बंजारी आणि या 49 जाती याचा फायदा होत असेल मराठा समाजाबरोबर, तर तुम्हाला भीती कशाची? म्हणून हे स्टॅटिस्टिक काढल्यामुळे. दुसरं असं आहे की आता आपल्याला संपूर्ण ओबीसी मध्ये 37% आरक्षणाची पुनर्रचना करायची आहे. म्हणजे आम्हाला काय दिलं होतं ते म्हणून आपण यांचं 1-1.5% वाढवतो. आणि दुसरं जे सब कॅटेगरी करायचं म्हणजे ओबीसीचं जसं केलं भटक्यांना, विमुक्तांना. तुम्ही काल बोललात मला वाटते की जर विमुक्त भटक्यासारखे दिलं बीजेएनटी तर ते टिकाऊ असले पाहिजे. असं देता येईल का? 100% देता येईल. त्याला काही नाही. आता आम्ही दिलं 1994 मध्ये. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1994 मध्ये जेव्हा अपकड झाला त्याच्यात माझाच सहभाग होता जास्तीत जास्त, कारण माझा विषय आहे सब कॅटेगरीचा. तर माननीय शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस मला त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यावेळेस बंजारी वाद पण होता आणि धनगर समाजाने सुद्धा आम्ही 4% मध्ये टाकलं होतं. तर मी म्हणत होतो की धनगर आमच्यात नको आहे, बंजारी नको आमच्यात, त्यांना वेगळा द्या. तर वेगळं दिलं. त्यावेळेस ते केलं आपण. ती मीटिंग आम्ही माननीय शरद पवारांनी सर्वपक्षीय घेतली होती. माझं या सरकारला तेच म्हणणं आहे की तुम्ही सर्व पक्षीय म्हणजे ते राजकीय लोक जाऊ द्या, आमच्या सारख्याला बोलवा, जरांगे साहेबांना बोलवा, त्यांचे कार्यकर्ते येतील, आम्ही येऊ, अभ्यासक येतील, छत्रपती संभाजी महाराज असेल त्याच्यात, याची एक मिटिंग तर बोलवा. त्या मिटिंगसाठी मी त्या सरकारच्या म्हणजे माझा 1-1.5 महिना झाला हे सगळं रेडी आहे. पण सरकार याला फॉर्म्युला बघायला तयार नाही. त्यांना असं वाटतं की हरिभाऊ राठोड काहीतरी ओबीसी बोलून द्यायला सांगतात म्हणून अंगावर येतील म्हणून ते बोलायलाही तयार नाही. मी तुमच्या माध्यमातून, तुम्ही खरे म्हणजे आमचे पत्री सरकार आहात. प्रति सरकार म्हणत होते आधी, नंतर त्याचं नाव प्रति सरकार झाला. मग त्याचा आता आम्हाला जागाच नाही. कुठे जाऊन लढायचं? नाही आपल्या सोबत येत, आम्ही बदलणार नाही. म्हणून कुणाकडे लढायचं, कुठे जाऊन सांगायचं की बाबा हे सरकार बघायला तयार नाही? अरे कमी बघा तर. आम्ही काय कायद्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि असा अभ्यास आहे जो कोणीच केला नसेल. माझा दावा आहे की या संविधानिक अभ्यास आहे. मी खासदार राहिलेलो आहे, आमदार राहिलेलो आहे, मी संविधानिक तज्ञ आहे. मला राज्यसभा सुद्धा जेव्हा कायदा बनवते तेव्हा बोलवून घेतात मला कायदे तज्ञ म्हणून मी काही खोटं नाटक काही सांगणार नाही. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं जे आता लोकांना भीती आहे मग ठीक आहे हे आरक्षण होईल, पण राजकीय आरक्षणाचं काय? राजकीय हे जर आलेत आमच्यात तर मग आमचा सरपंचही होणार नाही. ही जी भीती आहे त्यासाठी मी सुचवलंय की याचा सुद्धा 3 भाग करायचे. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.